तर ह्या रागाची खासियत ही आहे की हुरहुर हा शब्द ह्याला अतिशय योग्य आहे. म्हणजे कातर वेळेची जी हुरहुर असते आणि वेळही तीच आहे परत या रागाची. कातर वेळेला एखाद्या आईला वाटणारी हुरहुर की अजून आपलं बाळ नाही आलं किंवा जे काही असेल, जे कुठलं रिलेशन असेल, कोणाची आठवण असेल, तर हे सगळं या भावनेतून तयार होणारा हा राग आहे. ह्या रागामध्ये तो षड्ज सगळ्यात शेवटी दाखवायचा. जितका तुम्हाला तो टाळता येईल तेवढी त्याची भावनिर्मिती जास्त लवकर होते. म्हणजे हे अजून सेटलिंग नाहीये. इथे तो सा येतो. इथे तो सेटलिंग.